काही बिघडत नाही मुलाला नर्सरीत घातलं नाही म्हणून. एबीसीडी तर शिकतं मुलं आणि घरी तर मी तेही शिकवू शकते. कशालाही काळ असा होता, एक काळ असा होता. 4 ते 5 वर्षाचं झाल्यावर एखादा मुहूर्त बघून त्याला बालवाडीत घातलं जायचं. त्या बालवाडीमध्ये फक्त पाटी दप्तर, डबा आणि काही चांगल्या सवयी, गाणी, गोष्टी, गप्पा आणि अक्षर, ओळख, लेखन, सुलेखन अशा गोष्टी दिल्या जायच्या. पण लेखनपूर्व तयारी जे मुलाची बोटं ती लिहिण्यासाठी सक्षम झालेली असायची, या सगळ्या विकासाच्या गोष्टी मुलांना घरातून मिळायच्या. उदाहरणार्थ दारात रांगोळी काढणे, भाज्या निवडणे, पळापळी करणे, उठबस करणे, मांडी घालून खाली बसणे किंवा अनेक कामं करून मातीत खेळणे किंवा सोशलायझेशन सुद्धा मुलाला घरातूनच व्हायचं. एकत्र कुटुंब पद्धती असायची, आजूबाजूला लोकांचे संबंध असायचे, मुलं एकत्रितपणे अनेक खेळ खेळायची. ज्याच्यामध्ये भाषा विकास किंवा मूल विचार करेल असे काही खेळ असायचे त्यावेळेला. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे सणवार साजरे व्हायचे. बऱ्याचशा गोष्टी मूल त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट मुलांची असायची. आणि ह्या सगळ्या डेव्हलपमेंटच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे सोशल डेव्हलपमेंट, लँग्वेज डेव्हलपमेंट किंवा म्हणजे बोटांच्या क्षमता, या सगळ्या गोष्टी मुलांच्या बालवाडीत जाण्यापूर्वी विकसित झालेल्या असायच्या आणि त्यामुळे मूल पाटी पेन्सिल घेऊन डायरेक्ट लिहायला लागायचं. पण आता काळ बदललाय आणि परिस्थिती बदलत गेली. खूप चांगल्या पद्धतीने समाज विकसित झालेला आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये या गोष्टी मुलांना स्पेसिफिकली देणं थोडंफार कमी होत गेलंय. आणि नर्सरीच्या वर्षामध्ये मुलाचा विकास कशा पद्धतीने होतो, लेखनपूर्व तयारी काय असते आणि मूल कसं घडत जातं नर्सरीमध्ये, अनेक गोष्टी मुलासाठी केल्या जातात त्या ठिकाणी. आणि मूल पूर्ण सक्षम होऊन जेव्हा द्यायला त्याची बोटं किंवा मूल विकसित होईल, पूर्णपणे देण्यासाठी सक्षम होईल, तेव्हाच मुलाला लेखन दिलं जातं. आणि तेच जास्त योग्य आहे. का आणि कसं, काय ऍक्टिव्हिटीज नर्सरीमध्ये असतात, याची ओळख मी तुम्हाला येणाऱ्या भागांमध्ये देत जाईल.